आजच्या तरुण पिढीची जर भाषा म्हटली ना, म्हणजे जेन झीची म्हणूया, तर खूप म्हणजे इव्हन आपण सुद्धा ना हायब्रिड स्वरूपात वापरतोय. मगाचपासून आपण पण खूप इंग्लिश शब्द वापरलेलेच आहेत. आणि ही जी तरुण पिढी आहे ना, ती मराठीमध्ये इव्हन मीम्स बनवते. तू मगाशी म्हटलंस तसं काहीतरी हलकं-फुलकं करायचा प्रयत्न करतात. रील्स बनवतात, YouTubeवरती काही कंटेंट बनवतात मराठीतलं आणि ते वेगळं मिंग्लिश टाइपचं पण असतं आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळं ग्लॅमर मिळाल्यासारखं वाटतं. तर तरुण कलाकार जे आहेत ते इव्हन पोवाडा, भारुड अशा पण गोष्टींना ते रॅप स्वरूपामध्ये आणतायत. पॉप संगीताची त्याला जोड देत आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं जागतिक प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचतात. हो. तर ही सगळी जी काही सरमिसळ होते भाषेची ह्याच्यामध्ये, हां, हायब्रिड जी झाली आहे भाषा, तर हे हां. भेसळ वाटते का तुला? आणि म्हणजे बेसिकली मला ह्याच्याकडे कसं बघायचंय, की आपण मगाशी जे लॅटिन आणि संस्कृतचं म्हटलं, की लॅटिनची प्रमाण भाषा जी होती, ती राहिली नाही आणि जी बोलीभाषा होती, ती मग हळू कमी होत गेली. इतर भाषांमध्ये मिसळत गेली. संस्कृतची पण प्रमाण भाषेचं फार आपण काटेकोर पणे जे हे ह्याच्यापेक्षा प्रमाण भाषेमध्ये म्हणजे बोलीभाषेमध्ये बोलायला सुरुवात केली सगळ्यांनी, लिहायला सुरुवात केली. लोकांना समजायला पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये मग ती भाषाच नष्ट होऊन जाते का? अशी सरमिसळ करायला सुरुवात केल्यावर, असं तुला वाटतं का? की उलट ती भाषा टिकून राहायला मदत होते? 2 गोष्टी आहेत. एखादं भजन घेतलं आपण, की सध्या त्याला रॅपचं स्वरूप देण्यात येत आहे आणि बरेचशी भजनं म्हणजे श्रीराम जय राम जय जय रामला की जय श्रीराम किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारेला ते लोकं रॅप किंवा डिस्को टाइप किंवा अशा प्रकारचं काहीतरी साल्सा-वाल्सा टाइप किंवा काहीतरी वेगळ्याच प्रकारच्या बीट्सवरती ते ओरडत असतात. मला पुढच्या पिढीविषयी दुराग्रह असा नाहीये, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे. तर उदाहरणार्थ एक सेफ्टी पिन घे. आता हं. सेफ्टी पिन कशासाठी असती? नॉर्मली जिथे बटन नाहीये तिकडे टेम्पररी काम करण्यासाठी पिन लावतो. अरे पिन लावून घे तिकडे, बटन नाही येतं. नंतर घरी आल्यावर शिवून टाक बटन असा म्हणतो. सेफ्टी पिन हे टेम्पररी असतं. हं. गुलाब किंवा फूल एखादं डोक्यात लावायचं असेल. पण आपण सेफ्टी पिननी कधी-कधी मोठ्या-मोठ्या मूर्त्या बनवल्या आहेत. ही मूर्ती बनवायला 2 लाख सेफ्टी पिन वापरले. हं, हं. असं खाली फुटनोट दिले असतो. किंवा ही मूर्ती ₹1च्या 20,000 शिक्क्यांनी बनलेली आहे. असं म्हणून शिक्क्यांची गणपतीची मूर्ती असते. हं, हं. तुम्ही असं म्हणाल, की सेफ्टी पिन गणपतीची मूर्ती बनवायसाठी असते? नाही. हं, हं. ₹1चा शिक्का कशासाठी वापरायचा माहितीये? गणपती छान बनतात त्याने. अरे ते शिक्के गोळा केले होते माझ्या राजा. वी कम टू भजन. भजनचा पर्पज काय आहे? भज म्हणजे अ कंटिन्युअस चॅन्टिंग ऑर इंट्रोस्पेक्शन ऑफ अ टर्म so that you get into a trance. आणि when you get into a trance, you attain that stage of transcendence जिथे तुमचा तो USB कनेक्ट होतो कोणत्या तरी शक्तीसोबत आणि आपण म्हणतो की हा तल्लीन झाला. हं, हं. खाली तंद्री लागली. तर ही तंद्री लागली, तल्लीन होणं, हे जर का त्या ट्रान्समध्ये जात असेल, ती पोरं जात असतील. आपण कदाचित चैतन्य महाप्रभूंविषयी ऐकलंय. ते हं. नाचायचे. आता कोणी चैतन्य महाप्रभू नाचायचे म्हणून डिस्को केला किंवा साल्सा केला. अरे पण तो पर्पज वेगळा आहे ना माझ्या राजा. हं. ते देहभान हरपून नाचणं. एखाद्या दिंडीमध्ये माणूस विठोबासोबत एकाग्र होतो. ते वेगळं आणि ब्रेक डान्स किंवा अशा प्रकारचा डान्स करून स्टेजवरती शो करणं वेगळं आहे. सो ही जी नवीन पिढी जन झेड किंवा जे काही म्हणा, हे काय करतात हे, तर त्यांच्यावरती डाउट न करता आपण एक बघावं त्यांचा हेतू काय आहे. जर हं. का हेतू दुसरा असेल हे, की बाबा त्यांना तर रिक्रिएशन करायचं, तर त्यांना सांगायचं बाबा हे रिक्रिएशन करण्याचं साधन नाहीये. ही सेफ्टी पिन आहे. ही काहीतरी वेगळ्या ॲप्लिकेशनसाठी आहे. त्यांनी गणपती बनवू नये. ₹1च्या शिक्क्यांनी गणपती बनवायचे नसतात. हं. त्या प्रकारचं काहीतरी आहे. सो हे जे भाषेमध्ये सर्जत हे जे काव्य आहेत किंवा भजनं आहेत, कीर्तनं, आरत्या आहेत, स्तुत्या आहेत खूपशा प्रकारच्या. हं. त्यांचे हेतू, त्यांचे पर्पज वेगळे असतात. तुम्ही जर का तो पर्पज कोणत्याही माध्यमाने अटेन केला, मग ते तल्लीन तुम्ही होत असलात, तुमचं सगळं चित्त तिथे जातं. तुम्ही देहभान हरपून उड्या मारताय आणि खरोखर तुमची एकाग्रता तिथपर्यंत पोहोचली आहे, तर मला काही हरकत नाहीये. कारण की तुम्ही ते मिळवताय जे काही आहे ते. पण हं. जर का ते रिक्रिएशनचं रंजक
काहीतरी आहे, मनोरंजनाचं साधन आहे, तर ते तसं होता कामा नये असं मला वाटतं. ओके. मग आता जगामध्ये जी प्रत्येक भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांची जबाबदारी त्या भाषेबद्दल काही आहे का असं तुला वाटतं का की ती भाषा जतन करायला हवी? कारण आता हळूहळू सगळ्याच भाषा ह्या इंग्रजीमध्येच भाषिक लोक आहेत ते इंग्रजीमध्येच जात आहेत. इंग्रजीत जास्तीत जास्त वापरली जाते. मग त्या सगळ्या जे स्थानिक लोक आहेत त्यांची जी भाषा आहे ती जतन करायची त्यांची जबाबदारी आहे का असं तुला वाटतं का की त्या भाषेचं काय नशीब असेल, तिच्यात काही जीव असेल तर तरेल ती असं म्हणायचं? भाषा म्हणजे एक विशिष्ट संच शब्दांचा हम्म. त्यांना निवडून त्यांच्या पुढे मागे क्रियापद किंवा विशेषण जोडून वाक्य निर्मिती केली आणि त्या वाक्यांना जोडून एखाद्या विषयाचं मंथन केलं असेल आणि मग जे तयार होतं त्याला स्फुट म्हणा, आणि मोठं जर का झालं तर त्याला साहित्य सर्जन म्हणा, आणि त्याहून मोठं केलं तर ग्रंथ किंवा पुस्तक म्हणा. सो तो साहित्यात प्रकार मोडतो. मराठी भाषा म्हणजे मराठीत बोलणं नाही, मराठी भाषा म्हणजे मराठीत लिहिणं पण नाही. मराठी भाषा म्हणजे ती शब्द निवडलीये शब्दकोशातली, मग तो शब्दकोश 1,00,000 शब्दांचा असो, 1,25,00,000 2,00,000 शब्दांचा शब्दकोश असो, त्या शब्दकोशातमधनं शब्दांची निवड करून मी एक रचना केली जी मांडायची आहे. मला मला आतमध्ये बिंबवायची असती ना तर मी रचना केलीच नसती. मला ती रचना बाहेर सोडायची आहे, वातावरणात, लोकांमध्ये, समाजामध्ये सोडायची आहे. तर ती शब्द निवडली, तो विषय घेतला आणि मग त्या शब्दांची रचना केली आणि मतला किंवा मजकूर बनवला, 5 वाक्यांचा किंवा 5 पानांचा किंवा 500 पानांचा, आणि तो रिलीज केला. कोणती भाषा? मराठी. तर पुढे प्रश्न आला पाहिजे कोणाची मराठी? तर ती मुकुंद भोकरकरची मराठी. कारण की तू जर का तीच शब्द आहे मराठीत लिहायचं आहे ना तर तो शब्दकोश येतो 1,50,000 शब्दांचा. घे तिकडनं शब्द. सो स्वाती तिकडनं शब्द निवडेल, त्या शब्दांना वाक्यांचं स्वरूप देईल आणि जो विषय मुकुंदनी मांडलाय तोच विषय घेईल, पण तू स्वतःच्या पद्धतीने मांडशील तर नक्कीच ते वेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती असेल. तर आपण असं म्हणायचं का की तीच भाषा आहे? अरे पण ती रचना वेगळी झाली ना. सो आपण, तू आणि मी समोरासमोर, तू एक पब्लिशर कडून आली आहे, मी वेगळ्या पब्लिशर कडून आलोय, आणि आपण आपली त्याच विषयावरची पुस्तकं समाजात देतोय. अरे ह्याची भाषा वेगळी वाटते स्वातीची, मुकुंदची भाषा वेगळी आहे, नक्कीच वेगळी असणार आहे. शब्दांची रचना बदलली आपली, त्यामुळे भाषा बदलली आहे. त्यामुळे असं होतं ते की भाषा जितके लोक तितक्या प्रकृती तेवढे व्यक्तिमत्व व्यक्त होतात, आणि व्यक्त वेगळ्या पद्धतीने होत्यामुळे झाल्यामुळे, मती वेगळी असल्यामुळे ती ट्रीटमेंट वेगळी होते. आणि जेव्हा लोकांपर्यंत ते साहित्य पोचतं, ती रचना पोचते, ती कृती पोचते, तर लोकांना ती भाषा वेगळी वाटते. का? अजून 10 लोकांना सांगा ना, मुकुंद आहे, स्वाती आहे, तो आहे, ती आहे, ती आहे, तो आहे, 10 लोकांना एक विषय द्या आणि सांगा की हे 1,50,000 मराठी शब्दकोशातले शब्द आहेत. तुला किती माहिती आहे? तो म्हणेल मला 10-15,000 पेक्षा जास्ती माहिती नाही. अरे वापर बिंदास, कोणी पैसे नाही घेणार, वापरते. तो 1,50,000 मोजून 20-25,000 शब्द वापरेल, 10-15,000, आणि ते शब्द वापरून तो स्वतःची रचना मांडेल, ती आणखीन स्वतःची रचना मांडेल. असं करून 15 जण आपण एकच विषयावरती आपल्या रचना मांडू. तर प्रत्येकाची भाषा वेगळी असेल, कारण ती मांडणी बदलली आहे. तो ते चव वेगळी येते. जरी आपण तसं म्हटलं की भाषा एकच आहे, पण ती चव वेगळी आली ना. मी माझ्या भाषेत, कारण की कोणाची भाषा तसं म्हटलं तर परफेक्ट म्हणता येत नाही, आणि जर का ग्रामर परफेक्ट असेल, त्याचं व्याकरण बिना चूक असेल, शब्दांची जुळवणी, वाक्यांची रचना, मांडणी, आणि सगळं जरी त्यांनी अचूक केलंय, कुठेही चूक सापडत नाहीये, तरी तो लेख परफेक्ट आहे असं म्हणणारं कोणी नसतं. कुठेतरी काहीतरी तू हे सांगायचं राहिला, तू हे सांगितलं असतं तर बरं वाटलं असतं, तुझ्याकडून हे अपेक्षित होतं, अशी कुरकुर मांडणारे लोक असतातच आणि येतातच, कारण की लोकांची पण अपेक्षा बदलती व्यक्तीप्रमाणे. सो त्यामुळे आपण जेव्हा भाषा मांडतो तेव्हा तो आपल्या पद्धतीने ते मांडत असतो. सो होतं असं की मग भाषेला काय होतं, तर मानव हा सतत स्वतःची सुधारणा करत आलेला प्राणी आहे. सुरुवात कधी झाली? ज्या दिवशी त्यांनी पहिलं झाड लावलं, पहिलं रोप लावलं आणि पहिलं फळ स्वतः लावलेल्या झाडाला आलं आणि त्यांनी खाल्लं, आणि तेव्हा ते जाणवलं की मी माझ्या घराजवळ फळं राहू शकतो, मला दूर फळं शोधायला जायची गरज नाहीये, ते फळं खायला इतर प्राणी येतील, त्यांचा पण मी शिकार करेन. तेव्हा त्यांनी शेती सुरू केली माणसानी.
तो एक खूप मोठा क्षण होता. आणि मग शस्त्र वस्त्र आली, मग ते चाकं आणि मग ते रथ आणि रथानंतर मग शस्त्र शास्त्र, हत्या, साम्राज्य, हे सगळं करत करत पहिल्या दिवसापासून तो जेव्हापासून त्यांनी अग्नी प्रगटावला किंवा दगडाला दगड घासला तेव्हापासून त्याची उत्क्रांतीच होत चालली. आणि आजही आपण उत्क्रांतीच्या प्रयत्नात आहोतच. हम्म. आज एआय आलंय, पण एआय मुळे आपण थांबणार आहे का? तर मला असं वाटतंय आपली वृत्ती थांबायची नाही, आपण आणखीन काहीतरी शोधू किंवा कशात तरी मागे लागू. तर जसं आपण काहीतरी नवीन शोधतो, नवीन निर्मिती करतो, तर त्यात मध्ये आपण काहीतरी राहणीमान बदलत असतो, जगायची पद्धत आणखीन सुलभ व्हावी या धडपडीत असतो. हम्म. आपली जगण्याची पद्धत बदलती, आपला समाज थोडाफार बदलतो, तो त्या नवीन जीवन पद्धती अनुसरतो आणि मग तो समाज आणखीन एक वेगळ्या तांत्रिक कक्षेमध्ये वरच्या कक्षेत जातो. त्याचप्रमाणे तो जसा जातो तसं त्याला जुनाट म्हणतो, जे सोडलंय त्यांनी. आणि त्या जुनाटमध्ये बरेचसे शब्द कालबाह्य ठरतात की ते आता कामाचे नाहीत आपल्याला. हम्म. बरेचसे प्राणी जे लुप्त झालेत त्यांच्यासाठी शब्द होते ना, पण ते शब्द वापरणारे लोक उरले नाही तर त्या प्राण्यांची नाव आपल्याला काय लक्षात येणार. बरोबर. त्या प्रकारचं आहे. रोज कोणता तरी प्राणी लुप्त होतोय. हम्म. 6.5 ते 6.25 भाषा जगात आज आहे स्वाती. त्यापैकी या शतकाच्या अंती 60 ते 70% भाषा लुप्त होणार आहे असं म्हणतात की 2100 येईपर्यंत. आणि दर 15 दिवसाला एक भाषा लुप्त होतीये. बापरे. भाषा लुप्त होतीचा अर्थ की तो शब्दकोश आहे, उदाहरणार्थ मराठी शब्दकोश आहे 1-1.5 लाख शब्दांचा. हम्म. त्या शब्दांपैकी किमान शब्द वापरून वाक्यरचना करून संवाद साधणारा एक माणूस तरी आहे. हम्म. सगळे शब्द माहीत असलेले मराठीतला एकही माणूस अजून जन्माला आला नाही आणि येणार पण नाही. कारण की शब्द सगळे एक ठिकाणी जन्माला नसतात येत. पुणे कोल्हापूर घेतलं तर तिथे रोज शब्द जन्माला नाही घालत कोणी, ते कुठेतरी जन्माला आलेले असतात शब्द. सो हा जो शब्द भांडार आहे 1.5 लाख शब्दांचा, त्यातून एक 200-400 शब्द उरले असतील त्या बोलणाऱ्याकडे, कारण की दुसरा बोलणारा कोणी उरलाच नाहीये. हम्म. आधी एक जण त्याचा मित्र होता किंवा त्याची बायको होती, तर तेव्हा ते 1000-2000 शब्द एकमेकांशी बोलायचे. आपण आपल्या लाईफमध्ये अनुभवतोच. नुकतंच एंगेजमेंट झालं तर भरपूर विषय असतात बोलायला त्या मुलानं मुलीमध्ये. लग्न होतं तेव्हा थोडे विषय आणखीन कमी होतात. पोरं बाळ झालं की आणखीन कमी होतात. आणि मग पोरं बाळा सेटल झाले की आणखीन कमी विषय होतात. आणि त्यानंतर अगदीच म्हातारे झाले, एकमेकांना आधार देऊन जगतायत, तर मोजकी वाक्य असतात त्यांच्या लाईफमध्ये. बरोबर एक माणूस उरला असेल, दुसऱ्या कोणालाही जगात ती भाषा कळत नाहीये, तर तो माणूस त्या भाषेत का बोलेल जी बरोबर. कोणालाच कळत नाहीये. सो म्हणून एक माणूस पण नाही, कमीत कमी 2 माणसं पाहिजे भाषा जिवंत ठेवायला, की तो कोणाशी तरी बोलतोय तरी त्या भाषेमध्ये. तर एखादी भाषा लुप्त होती केव्हा, जेव्हा त्या भाषेत 2 पैकी एकच माणूस उरतो तेव्हा. हम्म. कारण की एकच माणूस उरतो तेव्हा तो निशब्द होतो, कोणाशीही बोलत नाही. ती भाषा कधीच मेली असती तर दुसरा मेला त्या दिवशी. आणि मग ते शब्द भांडार, ती डिक्शनरी, ते सगळं लायब्ररीतून शिफ्ट होतं म्युझियम मध्ये. बापरे. बरोबर. कोणी एकेकाळी ज्याचा खूप अभिमान होता आणि ती देवळामध्ये होती ती डायरेक्ट जाते म्युझियम मध्ये. बरोबर. तर आपल्याला एक सुदैव म्हणायचा किंवा एक अभ्यासासाठी भारतात एक खूप चांगली उपलब्धी आहे किंवा एक अवसर आहे आपल्याकडे. आपण नशीबवान आहोत म्हटलं तरी चालेल. तर ती भाषा म्हणजे तमिळ. हम्म. तमिळ भाषा, तमिळ भाषिक लोक म्हणजे साऊथची लोक, ज्यांना आपण पॉप्युलरली मद्रासी म्हणतो, कारण की मद्रास वॉज अ स्टेट. सो ही मद्रासी लोक जी आहेत मद्रास स्टेटची, ते लोक त्यांची तमिळ भाषा असती त्याच्यावरती खूप अभिमान करत आहेत. हम्म. हम्म. आणि तमिळ भाषा असं म्हणतात की संस्कृत एवढी जुनी आहे, किंवा तमिळ लोक म्हणतात आमची तुमच्या संस्कृतपेक्षा पण जुनी भाषा. त्या अच्छा. वादात न पडता आपण हे म्हणू की तमिळ भाषा पुष्कळ जुनी आहे. मराठी भाषेला तरी एक 800-900 किंवा फार फार तर 1000 वर्ष झाले, त्यापेक्षा जास्ती वर्षांनी झाले वय नाही मराठी भाषेला. आणि पण ती संस्कृत, वापरात पण आहे मुळात. हा, तर संस्कृत भाषा ही मराठी भाषेपेक्षा खूप जुनी आहे. हम्म. दुसरं, संस्कृत भाषेच्या तुलनेत तमिळ पण जुनी आहे. संस्कृत भाषेसोबत कोणी तुलना करू शकेल तर तमिळ भाषिक लोक करू शकतील की आमचं तमिळ खूप जुनं आहे. ओके. तर संस्कृत भाषा ही वापरण्याच्या बाहेर गेली आणि आज लोक संस्कृतमध्ये बोलतात म्हणजे आम्ही ग्रेट असं. अरे हम्म. पण समोर बोलणारा कोण आहे, आणि तुम्ही लोक जगाशी संस्कृतमध्ये बोलतात आहे का, हा प्रश्न परत आलाच त्या गोष्टी. हम्म. पण तो भाग बाजूला ठेवता आपण असं म्हणू
की तमिळ भाषा टिकली कारण की तमिळनाडमध्ये जी साम्राज्य झाली मागच्या हजारो वर्षांमध्ये, हम्म. त्यांच्यामध्ये एक अखंडपणा आहे. हे संपलं दुसरं आलं, ते संपलं दुसरं आलं, ते तिसरं आलं, चौथं आलं. त्यामुळे तमिळनाडू हा जो देश आहे, राज्य आहे, या राज्यात कोणतं ना कोणतं तरी साम्राज्य टिकून होतं. एक हम्म. त्या साम्राज्याचा फक्त तमिळ आणि तमिळ भाषेवरतीच हट्ट होता. स्थानिक भाषा आणि आमची तमिळ भाषा दोन. तिसरं, सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा, तिथपर्यंत आक्रमक जास्ती पोहोचले नाहीत किंवा हेच लोक दुसरीकडे सेटल झाले. आपण बघितलं तर कॅम्बोडिया, व्हिएतनाम, सिंगापूर साईडला पुष्कळ तमिळ लोक शिफ्ट झालेत आणि तिकडे सेटल झालेत. पिढ्यान पिढ्या तिकडे शिफ्ट झाल्यात. सिलोनमध्ये पूर्ण तमिळ लोक सगळे सेटल झालेले आहेत. सो हम्म. तमिळ साम्राज्यांनी दुसरीकडे माणसं पण पाठवली आणि तिथे तिथे तमिळ भाषा पण बसवली. हे एक शिकण्यासारखं आहे. आणि दुसरं, तमिळ व्यक्ती आहे हा खूप जास्ती काहीतरी शिकवतो आपल्याला, की तमिळ मुलं शिकली सवरली आणि मोठी झाली ना, की ते जातील बाहेर दुसऱ्या देशांमध्ये. पण दुसऱ्या देशांमध्ये कोणी भेटला ना, तर त्याच्याशी लगेच तमिळमध्ये सुरू होऊन जातील आणि तमिळच कंटिन्यू करतील. त्यांचे स्वतःच्या मुळांसोबतचे कनेक्शन खूप जास्ती स्ट्रॉंग आहे. तमिळ लोक स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करायला तमिळमध्येच बोलतील, जे ओके. इतर भाषिकांमध्ये कमी आहे. हम्म. आपल्याकडे एक सोशल कन्स्ट्रक्ट आहे की बुद्धिमत्ता दाखवायची असेल तर इंग्लिशमध्ये बोला. हम्म. हे खूप आहे. थोडंफार गुजरातमध्ये असं आहे की तुमचं काम व्हायचं असेल ना, तर समोरच्याशी गुजरातीमध्ये वा तुमचं काम होऊन जाईल. हम्म. गुजराती माणूस पक्का स्वार्थासोबत कनेक्टेड असतो, की तुझं काम होतंय ना, हम्म. माझं काम होतं. गुजरातीत बोल सोड ना, तू तुझा फायदा करून घे, मी माझा फायदा करून घेतो. तू तुझ्या रस्त्याला जा, मी माझ्या रस्त्याला हम्म. जातो. तमिळ माणूस काय करेल, एकमेकांशी बोलेल आणि मग आपण तमिळ आहोत ना, आपला इतिहास ना, आपल्या ज्या परंपरा आहेत, सगळ्या रिवाज आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, आपले जे खायचे पदार्थ आहेत, आपले सण सोहळे आहेत, ह्यांच्याविषयी तो हरवून जाईल. हम्म. 8 तारखेला पण तमिळची लोक कोणत्या प्रसंगात गोळा झाली ना, तर अजून त्यांच्या मुली तू बघशील त्या टिपिकल परकर पोरकं घालतात, त्या 2 वेण्या घालतात, मोठं कुंकू लावतात, हम्म. इतके सगळे असे ते दागिने घालतात की असं वाटतं ही मुलगी 300 वर्ष भूतकाळात गेली आहे आणि त्याला ते सौंदर्य मानतात आजही. बरोबर. बाकी दुसऱ्या राज्यांमध्ये मी बघतो, आपण सगळे जायतर पंजाबीमध्ये मग ते संगीत करना है, ये करना है, वो करना है, मेहंदी लगानी है, वेस्टर्नायझेशन, मग ते डेस्टिनेशन वेडिंग, हे सगळं आपल्या भाषांमध्ये किंवा आपल्या इतर प्रांतांमध्ये कुठेतरी एन्क्रोचमेंट झालंय दुसऱ्या कल्चर्स. हम्म. मी इंग्लिशचीच गोष्ट नाही करते, आपल्या भारतातले कल्चर पण इकडे तिकडे मिसळ करतात. पण बरोबर. इफ यू ऑब्झर्व तमिळ पीपल ना, ते लोक त्यांच्या कल्चरला इतके घट्ट पकडून आहेत ना, की आज संगीत करना है हमारे यहाँ, चलो आमने सामने 2 टोली बना के बैठते हैं, तर ते न करता राजश्री प्रोडक्शनचं हम्म. आपले सण काय असतात किंवा या सोहळ्याला आपल्या परंपरा काय सांगतात, ते तमिळ लोक करत असतात. हम्म. तमिळ भाषेमध्ये मी मध्ये तुला एक इन्फोग्राफिक पाठवलाय. जगातला सगळ्यात जास्ती शब्दसंग्रह हम्म. जवळजवळ 15 लाख शब्दांचा तमिळ लोकांमध्ये आहे. बरोबर. हम्म. हम्म. सो शब्दसंग्रह समृद्ध आहे